हॅलो फ्रेंड्स, तर आपली जी लेक्चर सिरीज चालू आहे इकॉनॉमिक्सची 12th, त्याच्यामध्ये आपण सुरुवात केली होती पहिल्या चॅप्टरला इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स मीन्स सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय. आपण याच्या अगोदर 3 भाग तयार केले होते, त्याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला माहिती दिलेली आहे. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये काय पाहणार आहोत आणि कशाला आपण सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये आपण डिफरन्स पाहिला होता कशामधला, मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याच्यामधला आपण फरक पाहिला होता. हे पाहिजे आपले लेक्चर्स चालू आहेत ते मराठी मीडियम असतील आणि इंग्लिश मीडियम असतील, या दोघांना सोयीस्कर व्हावं, दोघांनाही समजावं म्हणून आपण हे लेक्चर्स सुरू केलेले आहेत. दोघांना विद्यार्थी जे मराठी मीडियमचे असतील जे इंग्लिश मीडियमचे असतील म्हणून आपण दोन्ही लँग्वेजमध्ये घेत आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आहे आपण मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स याच्यामधला डिफरन्स पाहिला होता. याच्यामध्ये डिफरन्स पाहिल्यानंतर आपण त्यांच्या व्याख्या सुद्धा पाहिल्या होत्या, डेफिनेशन. त्याच्यानंतर आपण सुरुवात केली होती मायक्रो इकॉनॉमिक्सला. मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स आपण ते वर्ड जे पाहिले आहेत कोणते आहेत, ग्रीक वर्ड मायक्रोज अँड मॅक्रोज. या ग्रीक वर्डापासून मायक्रो आणि मॅक्रो मीन्स सूक्ष्म आणि स्थूल आले शब्द हे आलेले आहेत. आपण हे अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेत. मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे आपण मायक्रो इकॉनॉमिक्सला सुरुवात केलेली होती. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला काय पाहिजे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय पाहिजे, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय मायक्रो इकॉनॉमिक्स. आपण त्याची डेफिनेशन पाहिलं. त्यानंतर आपण त्याचं पाहणार आहोत फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. मग सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला पाहण्याच्या अगोदर आपण मायक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन पाहिलेली आहे, ती तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये मिळेल. मॉरिस डॉब यांची आपण मायक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन पाहिलेली होती. त्यांनी काय सांगितलं होतं, मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजे काय, सूक्ष्मदर्शी अध्ययन, याची त्यांनी एक्सप्लेनेशन केलं होतं डेफिनेशनमध्ये. आपण मॉरिस डॉब यांची डेफिनेशन पाहिल्यानंतर आपण सुरुवात केली होती मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स कशाला सुरुवात केली ती, फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. व्हॉट इज, सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात. दोन्ही पण लक्षात असू द्या. म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा जो पॉइंट आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय आहे याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतो. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगा किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये एक्सप्लेन करा, फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक, मग ते असे प्रश्न विचारतात. मग प्रश्न आपल्याला माहिती असायला पाहिजे की याच्यावर प्रश्न येतो, तर मग आपण अभ्यास कसा केला पाहिजे. मी सर्वप्रथम तुम्हाला तेच सांगितलं आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचं काय आहे, डेफिनेशन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक, फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक आणि इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक, इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. हे 4 पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि 4 पॉईंटमध्ये आपल्याला त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, प्रत्येकाचे काही महत्त्व असतील ते पण दिलेले आहेत. मग आपण सर्वप्रथम पाहणार आहोत फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. मला सांगा वैशिष्ट्ये म्हणजे काय. आपण वैशिष्ट्ये पाहण्याच्या अगोदर त्या वैशिष्ट्याला काय म्हटलं जातं, वैशिष्ट्ये कशाला दिले जातात. मग एखाद्या माणसाचं आपण वर्तणूक सांगताना आपण काय म्हणतो, त्या माणसाचं तत्व आहे, वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्ये असतात, फीचर्स असतात. मग तसेच काय आहेत मायक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स आहेत. फीचर्स म्हणजे काही वेगळं काही नाही, आपण जे डेफिनेशनमध्ये पाहिलं आहे. जसं की असेल स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स म्हणजे काय, वैयक्तिक घटकांचा अभ्यास, जो कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. मग मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये का केला जात नाही हे आपण एक्सप्लेनेशन त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी कोणी अगोदरचे व्हिडिओज पाहिले नसतील ते व्हिडिओज पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आज काय चालू आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम माहिती असायला पाहिजे फीचर्स म्हणजे काय. फीचर्स म्हणजे काय, तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय दिलेलं आहे, कशाचा स्टडी केला जातो, तो कसा केला जातो हे आपण वैशिष्ट्यामध्ये पाहणार आहोत, फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक. मग याच्यामध्ये काय आहे, पहिलं जे वैशिष्ट्य आहे, फीचर्स आहे, काय आहे, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. बघा त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. इंडिव्हिज्युअल युनिट्स म्हणजे काय, वैयक्तिक घटक असेल. काय असेल, वैयक्तिक घटक. म्हणजे त्यांनी काय सांगितलेले, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. वैयक्तिक घटकांचा अभ्यास आपण डेफिनेशनमध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन केलं होतं. जसं की माझं वैयक्तिक इन्कम असेल, तुमचं वैयक्तिक इन्कम असेल, तुमचा वैयक्तिक खर्च असेल, तुमचं वैयक्तिक परचेस काय केलेला असेल त्याचा खर्च असेल,
बरोबर आहे. माझा वैयक्तिक काय खर्च असेल, वैयक्तिक घटक म्हणजे काय, माझी एखादी कंपनी असेल, तुमची एखादी कंपनी असेल, त्या युनिटचा, त्या फर्मचा, त्या इन्कमचा आपण जेव्हा स्टडी करतो तो कशामध्ये करतो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. आपण डेफिनेशनमध्ये सुद्धा पाहिलं होतं. त्याचाच एक्सप्लेनेशनमध्ये काय केलेलं आहे, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स म्हणजे काय, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. हे पहिलं फीचर झालं मायक्रो इकॉनॉमिक्सचं. म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य जेव्हा पाहिलं तर आपण त्याच्यामध्ये पहिलंच वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल युनिट्स असेल, इंडिव्हिज्युअल फर्म्स असेल, इंडिव्हिज्युअल इन्कम असेल, इंडिव्हिज्युअल एक्सपेन्सेस असतील, काही पण असो, पण वैयक्तिक घटक असायला पाहिजे. त्या घटकांचा अभ्यास जो आहे, स्टडी आहे, तर कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. वैयक्तिक घटक तुमच्या लक्षात आला असेल. वैयक्तिक म्हणजे काय, पर्सनल, इंडिव्हिज्युअल. पर्सनल म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, वैयक्तिकच असेल. म्हणजे वैयक्तिक जेव्हा घटक निर्माण होतो त्यांचा जो स्टडी केला जातो तो कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. आणि त्याचं पहिलंच वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. मग त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन कसं करता येईल, जेव्हा माझा वैयक्तिक घटक असेल, एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक इन्कम असेल, एखाद्या व्यक्तीचं फर्म असेल, एखादी इंडस्ट्री असेल, त्याचा जो अभ्यास केला जातो तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो किंवा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. आलं लक्षात. म्हणजे काय झालं, पहिलं वैशिष्ट्य स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. अजून उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला मी जंगलाचं, बरोबर आहे. जंगल असेल पूर्ण आणि त्या जंगलामध्ये एका झाडाचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो, आणि पूर्ण जंगलचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. इथं पाहायचं फक्त जंगलामधील एका झाडाचा अभ्यास म्हणजे वैयक्तिक एकाच घटकाचा. ठीक आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल युनिट्स सांगितलेलं आहे, वैयक्तिक घटक असतील तेव्हा काय असेल ते फीचर्स मायक्रो इकॉनॉमिक्सचा असेल म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा असेल. आता दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, प्राइस थेरी. आता आपण डेफिनेशनमध्येच पाहिलं होतं, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. आपण जी डेफिनेशन पाहिलेली आहे त्या डेफिनेशनमध्ये सर्व काही फीचर्स दडलेले आहेत. काय आहे इथं, प्राइस थेरी म्हणजे काय, किंमत सिद्धांत. काय आहे, किंमत सिद्धांत. एखाद्या वस्तूची प्राइस असते ती डिपेंड कशावर आहे, सप्लाय अँड डिमांड. आपण सप्लाय अनालिसिस पाहिलं, डिमांड अनालिसिस पाहिलं, त्याच्यामध्ये कन्सेप्ट तुम्हाला सांगितले की डिमांड म्हणजे काय आणि सप्लाय म्हणजे काय. वस्तूची मागणी असेल, वस्तूचा पुरवठा असेल. वस्तूची मागणी काय आहे, वस्तूची मागणी प्लस वस्तूचा पुरवठा. काय आहे, वस्तूचा पुरवठा. यालाच काय म्हटलं जातं, डिमांड, आणि यालाच काय म्हटलं जातं, सप्लाय. काय म्हटलं जातं, सप्लाय. आता हे डिमांड आणि सप्लाय मधला तुम्हाला फरक कळायला पाहिजे. वस्तूची मागणी जेव्हा वाढत असते आणि वस्तूचा पुरवठा कमी असेल, काय म्हणतो मी, वस्तूचा पुरवठा कमी असेल आणि वस्तूची मागणी जर वाढत असेल तर त्या वस्तूची किंमत काय होत असते, वाढत जाते. आणि जेव्हा वस्तूची मागणी कमी होते आणि वस्तूचा जर पुरवठा जास्त असेल तर त्या वस्तूची किंमत ऑटोमॅटिकली काय होणार आहे, कमी होणार आहे. मग डिपेंड काय करतं, वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा याच्यावर आपली किंमत निर्धारित करत असतात. म्हणजे काय आहे, जी वस्तूची किंमत आहे, प्राइस आहे, डिपेंड ऑन डिमांड अनालिसिस अँड सप्लाय अनालिसिस. म्हणजे काय, वस्तूची मागणी असेल आणि वस्तूचा पुरवठा यावर किंमत निश्चित करता येईल. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्राइस थेरी म्हणजे किंमत सिद्धांत. हे फीचर्स कशाचं आहे, मायक्रो इकॉनॉमिक्सचं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं आपलं फीचर्स आहे. म्हणजे काय आहे, प्राइस थेरीचा जो स्टडी आहे तो कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्स. आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं होतं, त्याचंच फीचर्स त्यांनी इथं दिलेलं आहे, प्राइस थेरी म्हणजे किंमत सिद्धांत. किंमत सिद्धांतामध्ये काय सांगितलं असेल की वस्तूची किंमत ही कशावर ठरते, तर ती कशावर ठरत असते, वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा. हे तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. परत आपलं तेच होते, प्राइस थेरी म्हणजे किंमत सिद्धांत. कळाला दुसरं पण. हे आपलं पहिलं झालं स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स, सेकंड झालं प्राइस थेरी. प्राइस थेरी म्हणजे काय, प्राइस जी असते ती डिपेंड कशावर करते, डिमांड अँड सप्लायवर. ठीक आहे, कळालं तुम्हाला प्राइस थेरी. त्यानंतर आहे तिसरं जे आहे पार्शियल इक्विलिब्रियम. म्हणजे काय, पार्शियल इक्विलिब्रियम मीन्स आंशिक समतोल. समतोल साधला जातो कशामध्ये, डिमांड अँड सप्लायमध्ये. एक्झाम्पल, आंशिक समतोल असेल, उदाहरणामध्ये वस्तूची किंमतीचा चढ उतार होऊ नये म्हणून वस्तूचं समतोल इक्विलिब्रियम राहायला पाहिजे. कारण जर आपण पाहिलं तर आपल्या ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या वस्तूची जर किंमत वाढत असेल तर आपण काय करतो, ऑटोमॅटिकली त्या वस्तूची किंमत वाढली तर आपण काय करतो, वस्तू कमी खरेदी करतो. म्हणजे काय, तिथं पार्शियल इक्विलिब्रियम कसा साधला जाईल, म्हणजे ॲव्हरेज
प्राइस कशी ठेवल्या जाईल, म्हणजे सरासरी प्राइस कशी ठेवता येईल याचा जो स्टडी आहे तो कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे पार्शियल इक्विलिब्रियम जे आहे, पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे काय, आंशिक समतोल, समतोल साधला जातो कोणत्याही गोष्टीमध्ये असो. मग वस्तूची किंमत असेल, ठीक आहे, आपली जी वर्तणूक आहे ती वर्तणूक जास्त बदलायला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये आंशिक समतोल. वर्तणूक म्हणजे काय, कंझ्युमर बिहेवियर प्रत्येक वेळी बदलतो. पहा, वस्तूची किंमत वाढली वस्तू खरेदी कमी करतो, वस्तूची किंमत कमी झाली आपण वस्तूची खरेदी जास्त करतो. त्याला काही एक्सेप्शन आहेत म्हणजे अपवाद आहेत, ते नंतर सांगूया जेव्हा सिद्धांत आपण थेरी पाहणार आहोत डिमांडचे आणि सप्लायचे. आंशिक समतोल तुम्हाला कळाला असेल. पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे आंशिक समतोल साधला जातो, त्याच्यामध्ये चढ उतार होऊ नाहीये कशामध्ये, सप्लाय अँड डिमांडमध्ये, हे त्याला आंशिक समतोल. त्यानंतर आहे बेस्ड ऑन सर्टेन ॲझम्पशन, म्हणजे काय, विशिष्ट गृहीतकांवर आधारित. ॲझम्पशन म्हणजे काय, गृहीतके. जेव्हा आपण डिमांड थेरी आणि सप्लाय थेरी पाहूया तेव्हा ॲझम्पशन शब्द तुम्हाला आढळेल. म्हणजे ॲझम्पशनचा मिनिंग काय होतो, गृहीतके, विशिष्ट गृहीतकावर आधारित. विशिष्ट गृहीतकावर आधारित म्हणजे काय, विशिष्ट गृहीतकावर आधारित म्हणजे काय, एखादा सिद्धांत असेल, एखादी थेरी असेल तर काहीतरी गृहीत धरायचं, म्हणजे ॲझ्युम करा तरच हा लॉ लागू होईल, हा थेरी लागू होईल. म्हणजे काय, काहीतरी ॲझम्पशन लागू केलेले असतील तर ते ॲझम्पशन नसतील तर तो थेरी जो आहे, सिद्धांत आहे, तो लागू होणार नाही. म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलेलं असतं, अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट. म्हणजे काय, याचा अर्थ होतो, अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंटचा अर्थ होतो इतर परिस्थिती कायम असताना. काय सांगतोय मी, इतर परिस्थिती कायम असताना. म्हणजे काय, ती जर परिस्थिती कायम असेल तरच हा सिद्धांत लागू होईल. जेव्हा आपण मागणीचा सिद्धांत आणि पुरवठ्याचा सिद्धांत पाहणार आहोत, म्हणजे डिमांड लॉ अँड सप्लाय लॉ जेव्हा पाहणार आहोत, म्हणजे त्याची जी थेरी पाहणार आहोत, सिद्धांत पाहणार आहोत, त्यावेळेस आपल्याला कळेल की हे जे ॲझम्पशन आहेत म्हणजे काय. गृहीतके म्हणजे काय, अदर थिंग्स जे असतं शब्द तिथे आढळतो, अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट. कोणत्याही थेरीचा पास सुरुवात इथूनच होणार आहे आपल्या इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे काय, इतर परिस्थिती कायम असेल तरच हा सिद्धांत लागू होणार आहे, आणि ती जर परिस्थिती नसेल तर हा सिद्धांत लागू होणार नाही, असं गृहीतक सांगतं, ॲझम्पशन सांगतात. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स मधले जे सिद्धांत आहेत, जी थेरी आहे, जी लॉ आहे, ते कशावर आधारित आहे, ॲझम्पशनवर, म्हणजे गृहीतकावर आधारित आहे. म्हणजे विशिष्ट गृहीतकावर आधारित याच्यामधली थेरी जी आहे ती डिपेंड आहे. अलग लक्षात. म्हणजे आपल्याला मागणीचा सिद्धांत पाहायचा आहे आणि पुरवठ्याचा सुद्धा सिद्धांत पाहायचा आहे. तो सिद्धांत जो आहे तो कशावर आधारित आहे, ॲझम्पशन म्हणजे काय, गृहीतके, याच्यावर आधारित तो सिद्धांत आहे. हे झालं त्याचंच वैशिष्ट्य मायक्रो इकॉनॉमिक्सचं. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स मधले जे सिद्धांत आहेत, जे लॉ आहेत, ते काय आहेत, सॉरी, थेरी जी आहे ती कशावर आधारित आहे, ॲझम्पशनवर आहे, म्हणजे गृहीतकावर आधारित आहे. हे झालं चौथ्या नंबरचं, बेस्ड ऑन सर्टेन ॲझम्पशन. बेस्ड म्हणजे काय, विशिष्ट गृहीतक, काहीतरी गृहीतके असतील, ॲझम्पशन असतील, ते असतील तरच तो थेरी तुम्हाला लागू होणार आहे, नाही तर नाही. आलं लक्षात. म्हणजे काय, विशिष्ट गृहीतकावर आधारित. म्हणजे लॉ जरी असेल आपलं, सॉरी, थेरी जर असेल तर ती कुठून सुरुवात होणार आहे, अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट, इतर परिस्थिती कायम असताना. मग ती परिस्थिती कोणती, तर ती ॲझम्पशन मध्ये सांगितलेली असते. आलं लक्षात. जेव्हा आपण सिद्धांत पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला कळेल. बेस्ड ऑन सर्टेन ॲझम्पशन, कळाला तुम्हाला हा पॉईंट. त्यानंतर आहे स्लायसिंग मेथड. आता हे पण आपण डेफिनेशन पाहिलं डेफिनेशन मध्ये जेव्हा आपण पाहिलं तेव्हा स्लायसिंग मेथड म्हणजे काय, विभाजन पद्धत. म्हणजे एखादा होल असेल, उदाहरणार्थ जंगलचंच उदाहरण घ्या, प्रत्येक वेळेस तुम्हाला समजेल. जंगलामध्ये पूर्णतः झाडे पाहिले तर खूप सारे आहेत, आणि त्याचं जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला प्रत्येक झाड वेगवेगळं मिळेल. म्हणजे याच्यामध्ये स्लायसिंग मेथड काय केलेली असते, कारण त्यांना इंडिव्हिज्युअल युनिट्सचा स्टडी करावा लागतो. कशामध्ये, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. स्लायसिंग मेथड म्हणजे काय, विभाजन पद्धत. एनी होल कम्युनिटी डिवाइड इंटू स्मॉल कम्युनिटी. म्हणजे काय, एखादा मोठा घटक असेल त्याला लहान घटकामध्ये विभागणी केली जाते. मोठ्या घटकाची लहान घटकामध्ये विभागणी करून त्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आलं लक्षात. म्हणजे त्यांनी काय सांगायचं आहे थोडक्यामध्ये, स्लायसिंग जी मेथड आहे ती विभाजन पद्धत, स्लायसिंग मेथड ही कुठे आढळते, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ही स्लायसिंग मेथड आढळते. स्लायसिंग मेथड ही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आढळते, म्हणजे विभाजन पद्धत. एवढं लक्षात असू द्या. आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये आढळते का, नाही. स्लायसिंग मेथड म्हणजे विभाजन पद्धत ही मायक्रो इकॉनॉमिक्स मध्येच आढळते, मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आढळत नाही. कारण तिथं विभागणी करण्याची गरज आहे का,
तिथं मोठ्या घटकांचाच अभ्यास केला जातो, मग विभागणी करण्याची काय गरज आहे? कशामध्ये? मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये, स्थूल अर्थशास्त्रामध्ये. जेव्हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा विषय येतो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा विषय येतो, त्यावेळेस काय असतं, एखादा मोठा घटक असेल त्याला आपल्याला डिवाइड करणंच आहे, त्याला विभागणी करणंच आहे, कारण आपल्याला लहान घटकांचा अभ्यास करावा लागतो. म्हणून त्यांनी सांगितलेले स्लायसिंग मेथड, विभाजन पद्धत. आलं लक्षात? म्हणजे मोठ्या घटकांचा आपण लहान घटकामध्ये विभागणी करून त्याचा स्टडी करत असतो. आलं लक्षात? हे आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचं फीचर्स बघितलं, स्लायसिंग मेथड. आलं लक्षात? त्यानंतर आहे ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय? जेव्हा बाजार असतो, मार्केट असतो, त्याचा जेव्हा स्टडी केला जातो, त्या स्टडी करूनच आपण त्याच्यामध्ये बघितलं, प्राइस बघितलं, डिमांड बघितलं, ॲनालिसिस बघितलं. याचा जो स्टडी असतो, मार्केट स्ट्रक्चर कसं आहे, जसं की परफेक्ट कॉम्पिटिशन असेल, मोनोपॉली असेल. मोनोपॉली म्हणजे काय? मक्तेदारी असेल, पूर्ण स्पर्धा असेल. बरोबर आहे? ही पूर्ण स्पर्धा असेल. किंवा मार्केटमध्ये बघितलं आपण मोनोपॉली असते म्हणजे मक्तेदारी असते. बरोबर आहे? परफेक्ट कॉम्पिटिशन असतं म्हणजे काय? पूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारी असेल. याचं जे विश्लेषण केलं जातं ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आणि मार्केट स्ट्रक्चर आपण बघितलं, बाजार रचनेचे विश्लेषण म्हणजे की बाजारची जे स्ट्रक्चर असतं, पहा एक स्ट्रक्चर असतं, मोनोपॉली असते, परफेक्ट कॉम्पिटिशन असतं म्हणजे पूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारी असेल. हे जे स्ट्रक्चर बनवलेलं असतं विश्लेषण. मक्तेदारी म्हणजे काय? एखाद्या घटकाची त्या व्यक्तीलाच मालकी देऊन टाकणे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विक्रेता नसेल, दुसरा कोणताही सेलर नसेल, तोच एकटा सेलर असेल, याला म्हणतात मोनोपॉली. स्ट्रक्चर वेगवेगळं आहे, ते नंतर आपण नेक्स्ट जेव्हा चॅप्टर वाईज बघणार आहोत तेव्हा तुम्हाला कळेलच. मोनोपॉली म्हणजे काय, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, हे तुम्हाला जेव्हा शब्द पुढे येणार आहेत. पण अगोदर लक्षात असू द्या की मोनोपॉली म्हणजे काय, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, हे शब्द आपल्याला डोक्यामध्ये असले पाहिजे की आपल्याला पुढे पाहायचे आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय मोनोपॉली, परफेक्ट कॉम्पिटिशन हे मार्केट स्ट्रक्चरमध्ये येतं. त्याचं जे विश्लेषण केलं जातं ते मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केलं जातं. आलं लक्षात? हे झालं 6 नंबरचं. आता 7 नंबरचं लिमिटेड स्कोप आहे, मर्यादित व्याप्ती. लिमिटेड स्कोप, मर्यादित व्याप्ती आपण डेफिनेशनमध्येच पाहिलं होतं. लिमिटेड स्कोप म्हणजे काय? मायक्रो इकॉनॉमिक्स कुठंतरी लिमिट ठेवलेली आहे, कुठंतरी मर्यादा ठेवलेली आहे. म्हणजे काय? ते मोठ्या घटकांचा अभ्यास करू शकतात का? नाही. ते स्मॉल घटकांचा, इंडिव्हिज्युअल युनिटचा स्टडी करू शकतात, मोठ्या घटकांचा अभ्यास करू शकत नाहीत. म्हणजे त्यांना एक लिमिट लावलेली आहे, एक मर्यादा लावलेली आहे की त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्याचा फीचर्स लिमिटेड स्कोप म्हणजे मर्यादित व्याप्ती. दॅट मीन्स लिमिटेड स्कोप इन मायक्रो इकॉनॉमिक्स डू नॉट, आज आपण जर पाहिलं पॉवर्टी असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट डू नॉट स्टडी इन मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे त्यांचा स्टडी जो असतो तो मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जाईल का? नाही. म्हणून काय आहे? मर्यादा लावलेली आहे. पॉवर्टीचा स्टडी केला जाईल का? म्हणजे दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, नॅशनल इन्कम असेल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असेल, याचा जो स्टडी आहे तो केला जाईल का याच्यामध्ये? नाही. तो कशामध्ये केला जाईल? मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे एक लिमिट लावलेली आहे, एक मर्यादा लावलेली आहे की याच्या पलीकडे तुम्ही अभ्यास याच्यामध्ये करणार नाहीत, तो दुसऱ्या अर्थशास्त्रामध्ये म्हणजे कोणत्या? स्थूल अर्थशास्त्रामध्ये करता येईल. म्हणजे याला पण काहीतरी मर्यादा लागलेली आहे, एक लिमिटेड स्कोप आहे. कशाबद्दल? मायक्रो इकॉनॉमिक्स बद्दल. हे आपण फीचर्स पाहिले मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे वैशिष्ट्य काय सांगतात की एक वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतात, याच्यामध्ये किंमत निश्चिती ठरवली जाते, याच्यामध्ये आंशिक समतोल असतो. काय असतो? आंशिक समतोल असतो. काहीतरी गृहीतके दिलेले असतात सिद्धांतामध्ये, त्या गृहीतकावरच आधारित काही सिद्धांत आहेत, ते पण त्याचं फीचर्स आहे. विभाजन पद्धत असेल, स्लायसिंग मेथड म्हणतात, ही पण कुठे आढळते? मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. हा पॉईंट लक्षात असू द्या. स्लायसिंग मेथड कुठे आढळते? मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. मायक्रो इकॉनॉमिक्समध्येच आढळते, मॅक्रोमध्ये आढळत नाही. काय? स्लायसिंग मेथड. जेव्हा आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला हा पॉईंट लक्षात येईल. फक्त लक्षात असू द्या, स्लायसिंग मेथड ही मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये असते. कोणती? विभाजन पद्धत. ठीक आहे. त्यामुळेच मराठी असेल, इंग्लिश असेल, दोन्ही याच्यामध्ये दिलेलं आहे, कारण दोन्ही विद्यार्थ्यांना सोपं जावं. मराठीमध्ये असेल त्यांना कळावं की स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स म्हणजे काय, तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास. वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हणजे काय? एका घटकाचा अभ्यास असेल, माझं इन्कम असेल, माझा खर्च असेल, तो अभ्यास याच्यामध्ये केला जाईल. म्हणून आपण दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आहे हे लक्षात असू द्या. पहिला आहे स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. दुसरा आहे प्राइस थेरी म्हणजे किंमत सिद्धांत. तिसऱ्या नंबरला आहे पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे काय? आंशिक समतोल. बेस्ड ऑन सर्टेन अझम्पशन म्हणजे काही गृहीतके असतील त्याच्यावरच आधारित सिद्धांत असतात. कशामध्ये? मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. आणि स्लायसिंग मेथड म्हणजे विभाजन पद्धत, म्हणजे विभाजन करूनच त्याचा स्टडी केला जातो, मोठ्या घटकांचा स्टडी केला जात नाही.
ठीक आहे. त्यानंतर आहे अनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. म्हणजे काय, मार्केट स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे मोनोपॉली असेल, परफेक्ट कॉम्पिटिशन असेल, या सर्वांचा अनालिसिस कशामध्ये केलं जातं, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. त्यानंतर आहे लिमिटेड स्कोप. हा लिमिटेड स्कोप तर तुम्हाला लक्षात आलाच असेल. लिमिटेड स्कोप म्हणजे काय, एक मर्यादा दिलेली असते, त्या मर्यादेच्या पलीकडे स्टडी केला जात नाही. आलं लक्षात. हे काय झाले, फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. परत हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की याचा अर्थ काय होतो, याचा मिनिंग काय होतो. आणि तुम्हाला मी फीचर सांगण्या अगोदर पहिल्याच गोष्टीमध्ये सांगितलं होतं, जेव्हा आपण डेफिनेशन चांगल्या प्रकारे समजून घेतो त्यावेळेस तुम्हाला फीचर्स लक्षात येतात. फीचर्समध्ये काय दिलेलं आहे, जे डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे थोडेफार वेगळे दिलेले असतील. फीचर्स वेगळे म्हणजे काय, थोडे एक्स्ट्रा दिलेले असतील. आता तुम्ही प्राइस थिअरी पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिलं आपण, डिमांड अनालिसिस, सप्लाय अनालिसिस, याचा मिनिंग काय होतो हेच दिलेलं आहे फीचर्समध्ये. हा पॉईंट लक्षात ठेवा. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स तुम्ही लिहू शकता. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्समध्ये काय असेल, इंडिव्हिज्युअल फर्म्स असेल, इंडिव्हिज्युअल एक्सपेन्सेस असतील, इंडिव्हिज्युअल इन्कम असेल. दिस स्टडी इन मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे याची जो अभ्यास आहे तो कशामध्ये केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. वैयक्तिक घटक असेल, वैयक्तिक उत्पन्न असेल, वैयक्तिक फॅक्टरी असेल, याचा जो अभ्यास असतो तो कशामध्ये केला जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स, प्राइस थिअरी, पार्शियल इक्विलिब्रियम, ही जे पॉईंट्स आहेत ते लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन करता येईल. हेच महत्त्वाचं आहे जे आपण स्टडीची स्ट्रॅटेजी वापरतो. पॉईंट जर लक्षात असेल तर आपल्याला एक्सप्लेनेशन करता येतं. मी जर तुम्हाला नुसतं सांगितलं परभणी तर तुम्ही परभणीचं काहीतरी नाव सांगू शकता, परभणीमध्ये काय आहे, परभणीमध्ये युनिव्हर्सिटी आहे, परभणीमध्ये कॉलेजेस कोणते आहेत हे सांगू शकता. कधी परभणीमध्ये तुम्ही फिरलात ना, परभणीमध्ये तुम्ही पाहिलंय ना, तसं मग आपण फीचर्स एकदा पाहिले ना. याच्यामध्ये काय आहे, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स म्हणजे काय, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. मग कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो मी तुम्हाला सांगितलं, पाहिलं एकदा. पण हा पॉईंट जर लक्षात नसेल तर तुम्हाला एक्सप्लेनेशन करता येईल का, नाही करता येणार. म्हणून हे पॉईंट्स लक्षात असू द्या आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला करता येईल. ठीक आहे. तर मग आपण आज पाहिलं फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि शेअर केल्यानंतर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, कारण हा व्हिडिओ जो आहे तो याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला लवकर तुमच्याजवळ पोहोचेल. ठीक आहे. तर मग आपण इथं थांबूयात आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच आपल्या समोर येईल. तोपर्यंत आज इथं थांबणार आहोत. धन्यवाद.